सो मी ॲक्च्युली आज थोडंसं मी माझ्या बाळाला काय देते जर कुठे मी बाहेर गेली किंवा माझ्या रेग्युलर मेडिसिनमध्ये काय असतं हे मला ॲक्च्युली दाखवायचं होतं. बिकॉज खूप लोकांनी मला पर्सनली विचारले होते, व्हॉट्सअपवरती कमेंट केले होते मला की अरे तू काय वापरते, तू म्हणजे ॲज अ फार्मसिस्ट तू काय लेकराला ठेवते तुझ्यासोबत, म्हणून मला प्रश्न केला होता. सो मी ते सांगू इच्छिते की मी काय स्पेशली ठेवते, कशाची गरज आहे मोस्टली बाळांना. सर्वात फर्स्ट जे जर तुम्ही घराच्या बाहेर जात आहात, कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये जात आहात किंवा घरातही, हे सिरप तुमच्यासोबत नेहमी असलं पाहिजे. क्रोसिन सिरप आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बाळाच्या वेटनुसार देऊ शकता. जर 6 महिन्याच्या खालील बाळ आहे त्याला 0.5 असतं, बट हे सुद्धा वेटवरती आहे. इथे ना वेट वगैरे सगळं दिलेलं आहे, तुम्ही त्याच्या हिशोबाने द्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. आणि 6 महिन्याच्या वरील बाळाला तुम्ही 0.8 आणि 10 महिन्याच्या वरील बाळाला तुम्ही 1 ml देऊ शकता. सो हे झालं क्रोसिन, तापेसाठीचं औषध आहे हे. त्याच्यानंतर हे आयब्युजेसिक आहे. हे जर बोला ना क्रोसिन देऊनही तुमच्या बाळाचा ताप कमी होत नसेल तर डॉक्टर हे सजेस्ट करतं. मग हे द्यायचं 2 तासाला आणि हे 1 ते 2 डोसमध्ये बाळाचा ताप कमी झाला पाहिजे. जर नाही होते मग तुम्ही डॉक्टरकडे जाऊ शकता. हे मी फक्त सांगते जर तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे असाल तर. जर तुम्ही घरी असाल, ताप आल्या बाळाला पहिला क्रोसिन देऊन बघा. एका क्रोसिनवर जर नाही कमी झालं तर तुम्ही डॉक्टरांकडे जावं नेहमी. असं विचार करू नका की अरे जर घरात देऊन कमी होतं तर हे करा. त्याच्यानंतर येतो लिओसेट एम, जे की सर्दीसाठी आहे विथ एलर्जी. बाळाला जर सर्दी झाली असेल तर हे दिल्यानंतर सर्दीही कमी होते आणि बाळाला कुठली एलर्जीच्यामुळे सर्दी झाली असेल तर ती कमी होते. सो त्याच्यानंतर येतं कोलिकेट ड्रॉप आहे. हे कोलिकेट खूप बोलतात ना आवडीचं सिरप आहे माझं. बिकॉज बाळ 6 महिन्याचं होईपर्यंत बाळ खूप रडतं. ह्या कारणामुळे जर मी शिळं खाल्लं किंवा मी काही ॲसिडिक गोष्टी ज्या खाल्ल्या ज्याच्याने मला ॲसिडिटी होईल आणि प्लस बाळाला ॲसिडिटी होईल. सो बोलतात ना की बाळ आई जे खाते ना ते बाळाला मिळतं. त्याचा बोलतात ना टेस्टसुद्धा बाळाला फ्लो होतो. सो तुम्ही जे खाणार त्याच्यावरती डिपेंड असतं. तुम्ही वेळेवरती जेवलं पाहिजे. जसं आपल्याला ॲसिडिटी तसं त्यालाही ॲसिडिटी होणार. सो त्याला कुठून अन्न भेटतं, आईकडून भेटतं. जर आईच्या बॉडीवरती जो फरक पडणार तो त्याच्याही फरक पडणार. सो तुम्हाला जर ॲसिडिटी झाली तर त्यालाही होईल. सो ॲसिडिटी झाल्यानंतर त्याला सांगता येत नाही म्हणून तो फक्त रडणार, चिडचिड करणार आणि त्याचं रडणं थांबत नाही अजिबात. सो बाळ कंटिन्यू रडतंय ना तर तुम्ही हे सिरप दिल्यानंतर 5 मिनिटात बाळ शांत होतं. जर तुम्हाला कळत नसेल की तुम्हाला बाळाचं पोट दुखतंय किंवा काय होतंय किंवा त्याला बाळाला ॲसिडिटी झाली तर पोटावर तुम्ही हात लावल्यानंतर ना नकळत पोट कडक वाटेल. बट जर रडत असेल बाळ कंटिन्यू आणि पोट दाबून बघताय आणि तो अजून चिडचिड करत असेल तर तेव्हा कळायचं की पोट दुखते. आणि हे तुम्ही असं नाही की पोट दुखत नाही आहे आणि दिलं काय होणार आहे असं काही नाही आहे. सेफ आहे हे सिरप. डॉक्टरांना विचारा तुमच्या, असं नाही की डायरेक्टली द्या. जर तुम्हाला आयुर्वेदिक एक उपाय सांगितलं तर मी एक सजेस्ट करू इच्छिते. बोलतात ना की खूप लोक बोलतात की काय बाबा की घरातले उपाय करून बघायचं. घरामध्ये तुम्ही त्याच्या पोटाला हे लावून बघा, ते लावून बघा, तो त्याच्याने तुम्हाला खूप चांगला रिलीफ होईल. तर तुम्ही तसंही ट्राय करू शकता, असं काही नाही. हे हिंगाची बाटली आहे. मी कधी कधी त्याला हिंगही लावते. सॉरी ॲक्च्युली तो उठला होता. जे मी हिंग सांगत होते, हे फक्त थोडंसं पाण्यात ॲड करून तुम्ही बेंबीच्या बाजूला तुम्ही जर थोडंसं लावलं ना 1-5 मिनिटात ह्याच्यानेही रिलीफ होतं. आयुर्वेदिक उपाय आहे हा, पण जास्त नाही लावायचं बिकॉज ह्याच्याने हे थोडंसं होतं ना हीट प्रोड्यूस करतं. त्याच्यानंतर मी सजेस्ट करीन हे एक सिरप आहे, ते विदाऊट डॉक्टर घेऊ नका. नोवामॉक्स म्हणून आहे 125 mgचं अँटीबायोटिक आहे. अमॉक्सिसिलिन. जर तुमच्या बाळाचा एका दिवसात ताप कमी नाही झाला तर तुम्ही ऑन सेकंड डे तुम्ही अँटीबायोटिक स्टार्ट करू शकता. दिवसातून 2दा द्यायचं आहे. 5 ml. हा 8 महिन्याच्या वरील बाळाला फक्त देतात. त्याच्या आधी डॉक्टरांना विचारून द्यायचं असतं आणि नंतरही डॉक्टरांना विचारतात. बट हे देऊ शकतो, बट ॲटलिस्ट तुम्ही डॉक्टरांना एकदा तरी सांगितलं पाहिजे किंवा विचारलं पाहिजे. त्याच्यानंतर येतं टस्पेल LS म्हणून. खोकल्याचं, सुका खोकला असेल तर ते काय करणार, तुमचा खोकला बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल ह्याच्याने. सो लहान बाळांसाठी हे सिरप तुम्ही कुठेही बाहेर असेल तर ते हे पाहिजे.
त्याच्यानंतर येईल ऑलरेडी म्हणून आहे, जे दिसते तुम्हाला. हां, सिट्रेझिन आहे त्याच्यामध्ये, सर्दीसाठी आहे. मी अजूनपर्यंत कधी यूज नाही केलं आहे, बिकॉज मी त्याला सर्दीसाठी मोस्टली ओव्याची धुरी देऊन त्याची सर्दी कमी करते. आत्ताच रिसेंटली त्याची सर्दी कमी होत होती म्हणून त्याला लिओ सिट्रेझिन दिलं, तेव्हा कमी झाली त्याची सर्दी. त्याच्यानंतर येतं नॅसलिन ड्रॉप, सलाईन नॅसलिन ड्रॉप आहे. हे नॅस्टो क्लिअर म्हणून आहे. हे जर बाळाचं सर्दीमुळे नाक कोंडलं आहे किंवा असं नॉर्मली थंडीमध्ये वगैरे कोणतं आणि किंवा खूप जास्त शिंकत आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे देऊ शकता. बट हे तुम्हाला फीड करत असाल तर फीडच्या 10 मिनटं आधी, फीडच्या 10 मिनटानंतर, आणि जर तुम्ही त्याला वरचं अन्न देत असाल तर 10 मिनटं आधी आणि 10 मिनटं नंतर द्यायचं. बिकॉज अन्ननळिका आणि जी श्वसन नळिका असते ती बोलतात ना, वरून जर तुम्ही ते हे घातलं त्याच्यात, म्हणजे सलाईन ड्रॉप घातलं आणि जर जेवण दिलं ना, तर तो फ्लेवर त्याच्यामध्ये येतो आणि ते थोडंसं द्यायचं नसतं असं म्हणतात, बिकॉज ते मिक्स होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर हे 2 गोष्टी आहेत, एक आहे ॲमिनोचं आणि हे कॅलोसॉफ्ट. हे ॲक्च्युली मला गरज पडली होती म्हणून मी यूज करते. मोस्टली लहान बाळांना थंडीमध्ये रॅशेस येतात, रेड फोड्या येतात अंगावरती. मग जर फोड्या आले तर तुम्ही हे वालं द्यायचं आहे तुम्हाला, कॅलोसॉफ्ट एअर. आणि जर हे येऊ नये म्हणून तुम्ही बाळाची स्किन खूप सॉफ्ट असते म्हणून हे वालं देऊ शकता. अभिनवचं बेबी केअर लोशन आहे, ते रेग्युलर लावा आंघोळ केल्यानंतर, त्याच्याने त्याला रॅशेस येणार नाहीत, अंगावरती अजिबात पुरळ येणार नाहीत. सो हे थंडीमध्ये केशला तर एकही साबण सूट होत नाही आहे त्याला, म्हणजे त्याला आम्ही नॉर्मली हिमालयाची मी प्रोडक्ट यूज करते, त्याला हिमालया सूट होत नाही. त्याच्यानंतर अदर मेडिकेटेड सोप यूज करून बघितले, डॉक्टरांनी सजेस्ट केलं तेही सूट आहे. मग डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही पीठ वगैरे लावू शकता, असं काही नाही, चण्याचं पीठही बेटर आहे. म्हणून मग मी चण्याचं पीठ आणि हळद यूज केलं त्याला आता थंडीमध्ये. मोस्टली डॉक्टरांनी सांगितलं की थंडीमध्ये आंघोळ घालणं अवॉइड करा, सो ते बेटर राहील. त्याच्यानंतर येतं इकोनॉम सॅचेट. हे तुम्ही 1.5 महिन्याच्या वरील बाळांना देऊ शकता जर लूज मोशन लागली तर. 5 ते 6च्या वरती जर लूज मोशन केली तर हे तुम्ही अर्ध किंवा 1 देऊ शकता आईच्या दुधातून, किंवा जर मोठं असेल तर तुम्ही त्याला पाण्यातून देऊ शकता. आणि जर लूज मोशन लागली तर तुम्हाला त्याच्यासोबत तुम्हाला कोलिकेडही द्यायचं आहे, बिकॉज लूज मोशन नंतर बाळाला थोडंसं पोटात कळा येतात, सो तुम्हाला कोलिकेडसुद्धा द्यायचं आहे. हे झालं. त्याच्यानंतर एक बोलतात ना डोळ्याचं ड्रॉप आहे, टोबा म्हणून. ड्रॉप दिसत नाही आहे प्रॉपर. हे डोळ्यामध्ये बोलतात ना पापणी चिपकतात बाळांचे, इन्फेक्शन होतं, त्याच्यासाठी देतात हे. आणि हे 3 दिवसाचा कोर्स असतो, प्रॉपर अँटीबायोटिक आहे. त्याच्यानंतर हे यूज करायचं नाही आहे जर 1 मंथ झालं तर ते ड्रॉपला. त्याच्यानंतर येतं सॉफ्ट रॅश. हे बघा ना नॅपी रॅशचा प्रकार आहे, पण नॅपी रॅश इतकं वर्क करत नाही, हे तेवढं मेडिकेटेड हे आहे, हे खूप चांगलं वर्क करतं. आपण कंटिन्यू डायपर वगैरे घातले बाळांना तर ते रॅशेस येतात, खूप बाळ चिडचिड होतं त्याच्यामुळे. तर तुम्ही हे लावलात ना तर त्याच्याने खूप बाळाला चांगलं रिलीफ भेटतं. सो इतकंच आहे माझ्याकडे, मी इतकेच मेडिसिन ठेवते. हे मोस्ट निडेड मेडिसिन आहेत, तर तुम्हीही इतके निडेड गोष्टी ठेवू शकता तुमच्यासोबत बाळासाठी. सो थँक्यू. पण ह्या सगळ्या मेडिसिन डॉक्टरांना विचारून द्या, म्हणजे तुम्ही चाललात आता हिने सांगितलं असं मी घेऊन जाते असं करू नका. डॉक्टरांकडे जाऊन चिठ्ठी लिहून घ्या, प्रिस्क्रिप्शन लिहून घ्या आणि मग ह्या सोबत ठेवा. आणि प्रिस्क्रिप्शन लिहून द्या, डॉक्टर तुम्हाला एक्सप्लेन करेलच, ह्याच मेडिसिन तुम्हाला देणार आहे, काही वेगळं देणार नाही. तरीही तुम्ही एकदा डॉक्टरांकडे जाऊन मेडिसिनचा सल्ला घ्यावा. सो थँक्यू सो मच.